वडापाव आवडत नाही असा एकही व्यक्ती नसणार. विचार करून खायचे नाहीत असे वडे आज आपण बनवणार आहोत, तेही न तळलेले. आणि वडापाव की पाववडा हे तुम्हीच नाव सांगा मला. चला तर मग लगेच सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, जिरं, थोडंसं मीठ टाकून हे जाडसर आपण याचा खरडा किंवा ठेचा असा करून घ्यायचा आहे. तसं आपण बाजूला ठेवून देऊया. आपण बाकीची तयारीसुद्धा करून घ्यायची आहे. हे वडे अगदी छान लागतात. चवीला बिलकुल फरक पडत नाही याच्यामध्ये, फक्त कमी तळलेले असतात म्हणून आपण भरपूर खाऊ शकतो. सुरुवातीला कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं आहे, वाटून घेतलेला मसाला, कढीपत्त्याची पानं टाकून छान फोडणी परतून घ्यायची आहे. थोडासा हिंग टाकला आहे आणि यात आपण आता ओले वाटाणे टाकून छान परतून घ्यायचे आहेत. ओले वाटाणे फ्रेश आहेत त्यामुळे लगेच मऊ होतात. यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद टाकून सुद्धा परतून घ्यायचे आहेत आणि कढईमध्येच आपण हे पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत. मीठ टाकल्यामुळे ते लवकर मऊ होतात आणि 2 मिनिट आपण ह्याला वाफ काढायची आहे. आपण आज वाटाणे टाकून वडापाव बनवत आहोत. समोसाची चव असणारे बटाटे वडे आपण बनवत आहोत. स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. लगेच हे मऊ होतात. आणि याच वाटाण्यामध्ये मी 4 बटाटे मीडियम साईजचे उकडून सालं काढून आल्याच्या किसणीवर किसून घेतले आहेत आणि हे आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण हिरव्या मिरचीचं वाटण फोडणीमध्ये घातल्यामुळे खूप मसाले घालण्याची गरज नाही. मी 1 चमचा काश्मीरी मिरची, धनेपूड आणि चाट मसाला टाकला आहे आणि अगदी चिमटभर साखर टाकून आपण हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालून आपला हा वाटाणा बटाट्याचा मसाला समोशाची चव असणारे बटाटे वडे बनवण्यासाठी तयार झालेला आहे. याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची आणि आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्येच थोडंसं शिल्लक ठेवलं आहे. मिरची, आलं, लसूण आणि त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लिंबू, साखर, काळा मीठ, साधं मीठ आणि बर्फाचे तुकडे टाकून मस्त अशी चटपटीत चटणी वाटून घ्यायची आहे. हिरवीगार अशी चटणी होते बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे. पुदिना असेल तर चटणी काळी पडते लवकर, बर्फ टाकला की काळी पडत नाही. मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आपण आता पीठ भिजवून घेऊया. 1 वाटी बेसन पीठमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची, हिंग, चवीपुरतं मीठ, अगदी थोडासा ओवा टाकून थोडं थोडं पाणी घालत आपण हे बेसनचं पीठ वड्यांसाठी भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं, थोडंसं दाटसर ठेवायचं आहे, खूप सैलसर नाही ठेवायचं. या पद्धतीने वड्यांसाठीचं हे पीठ भिजवून आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. बटाट्याचा मसाला आपला थंड झाला आहे. त्याचे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. वाटाणे आहेत त्यामुळे थोडे दाबून असे बॉल बनवायचे. या पद्धतीने अगदी छोटे बनवायचे, खूप मोठे नाहीत बनवायचे. लिंबूपेक्षा थोडेसे मोठे बनवायचे. या पद्धतीने मी सगळ्या बटाट्याच्या भाजींचे बॉल बनवून घेते आहे. सर्व भाजीचे मी असे या पद्धतीने बॉल्स बनवून घेतले आहेत. इथे आता मी ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडचे किनारे आपण कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्याप्रमाणे ब्रेड कट करून घ्यायचं आहे. आणि हे वडे एकदाच बनवून ठेवायचे नाहीत, अगदी 5 मिनटात तयार होतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा तेवढेच करायचे, म्हणजे ते आपण ब्रेडचा वापर करत आहोत तर ब्रेड असे चिवट होऊ नयेत म्हणून आपण थोडे थोडे हे बनवू शकतो. लगेच होतात, तळायला वेळ लागतो, पण हे बटाटे वडे अगदी पटकन तयार होतात. एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आपण ब्रेडच्या कडा काढून घेतलेले ब्रेड पाण्यामध्ये असे डिप करून घ्यायचे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण ब्रेड प्रेस करायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आपण बटाट्याच्या मसाल्याचे जे बॉल बनवले ते ब्रेडच्या मधोमध ठेवून त्याचे 4 कोपरे आपण एकत्र आणून बॉलला कवर करायचं आहे ब्रेड. या पद्धतीने आपण बटाट्याच्या भाजीचा बॉल बनवला, त्याला ब्रेड छान कवर करून घ्यायचा आहे. ब्रेड भिजवलेला आहे, तो फाटू शकतो, त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने गरज पडली तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपण ह्याला कवर करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या भाजीला पूर्ण ब्रेड छान कवर करून अशा पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. हे बॉल्स बनवले की लगेच आपण भाजून घ्यायचे आहेत, खूप वेळ ठेवायचे नाहीत. ब्रेड असल्यामुळे चिवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण लगेच हे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे बनवलेले बॉल बेसनच्या पिठात मिक्स करून घोळवून घ्यायचे आहेत. गॅसवर मी पॅन तापत ठेवला होता, त्यात 1 चमचा तेल ठेवलेलं आहे आणि हे बॉल आपण असे चमच्याने टाकायचे, म्हणजे एक्स्ट्राचं पीठसुद्धा पडत नाही आणि छान गोल गरगरीत आपले वडापाव म्हणा किंवा पाववडा म्हणा हे तयार होतात. नसेल तुम्हाला ब्रेड टाकायचा तर नुसते सुद्धा मी साईडने टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे वडे ना खूप वेळ तळायला किंवा भाजायला लागत नाही. आपण तेलातले वडे तळायला तरी खूप वेळ लागतो, हे खालून लगेच असे तांबूस होतात. गरज पडली तर थोडंसं तेल टाकायचं खालच्या बाजूने छान भाजले जावेत म्हणून आणि सगळ्या बाजूने असे छान भाजून घ्यायचे.
गरज पडली तरच आपण खालच्या साईडने तेल टाकायचं, नाही तर तीसुद्धा गरज पडत नाही, कारण आप्पे पॅनमध्ये अगदी छान भाजले जातात. असे उलट पुलट करत हे आपले वडापाव किंवा बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. आतमध्ये पाव असल्यामुळे आपण ह्याला वडापावच म्हणूया. तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आला आहेत आणि अगदी बॉलसारखे गरगरीत झालेले आहेत छान. एकदा उलटपुलट केल्यानंतर थोडंसं गरज पडलं तर तेल टाकून सगळ्या बाजूनी छान असे भाजून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात, असे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. चटणीसोबत तर मी ठेवलेलेच आहेत, शिवाय मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. मस्त झालेत ना, अगदी गोल गरगरीत झालेले आहेत. आपण हा वडापावमधून कापून पाहूया. ब्रेड, भाजी, बेसनचं पीठ अगदी छान एकजीव झाले. बघितल्यानंतर समजतसुद्धा नाही आपल्याला की ह्याच्यामध्ये आपण ब्रेड टाकला आहे तो. मस्त असे हे बटाटे वडे कमी तेलातले पोट भरून खाऊ शकतो. असे सुद्धा खाऊ शकतो आपण, शिवाय मिरचीसोबत खाऊ शकतो किंवा असे मध्ये कापून त्यावर चटणी टाकूनसुद्धा ह्याची मजा घेऊ शकतो. कशाही पद्धतीने खा, पण अशा पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा. कमी तेलातले बटाटे वडे खाऊन तुम्हीसुद्धा खुश व्हाल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.